श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, तुमचं समर्थ दर्शन या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. महाराजांची आपण खूप सेवा करत असतो, तर बऱ्याच काही स्वामी भक्तांना महाराजांची प्रचिती येत नाही. ज्यांना महाराजांच्या बऱ्याच सेवा करून सुद्धा महाराजांची प्रचिती आली नाही, तर त्यांनी ही आजची जी मी सेवा सांगणार आहे ती सेवा करून बघा, तुम्हाला याचा नक्की अनुभव येईल. तर ती सेवा आहे अगरबत्ती सेवा. तर बऱ्याच जणांना अगरबत्ती सेवा म्हणजे काय आहे ते माहिती असेल, बऱ्याच जणांना माहिती नसेल जे नवीन सेवेकरी आहेत. तर ही अगरबत्ती सेवा इतकी प्रभावी आहे, म्हणजे तुम्ही ही सेवा मनापासून केला तर तुम्हाला 100% याचा अनुभव येईल. तुमची जी काही इच्छा आहे ती 100% तुमची पूर्ण होईल, एवढी खात्री मी तुम्हाला देते. एवढी ही प्रभावी अगरबत्तीची सेवा आहे. तर ती सेवा कशा पद्धतीने करायची आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर ही सेवा केल्यानंतर एका स्वामी भक्ताला कोणता अनुभव आला हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, समाजामध्ये खूप अशा व्यक्ती आहेत ज्या खूप म्हणजे संकटांना तोंड देता देता खूप थकलेल्या आहेत. कोणी आजारामध्ये आहे, कोणाला काहीतरी प्रॉब्लेम आहेत, प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये बघा छोटे मोठे प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये अडचणी असतात, संकट असतात. पण आपण या परिस्थितीत आपण अध्यात्माकडे वळलो किंवा आपल्याला मार्ग दाखवणारे गुरु आपल्याला मिळाले. आपल्याला संकटांना कसं सामोरं जायचं, संकटांना आपण व्यवस्थितपणे तोंड देऊ शकतो. बरेच जण बघा संकट आले, अडचणी आले तर ते खचतात. तर खचायचं नाहीये, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. आपल्याला महाराजांच्या शरण जायचं आहे. महाराजांच्या भरपूर सेवा आहेत, त्या तुम्ही करू शकता. तुम्ही महाराजांची सेवा करायला लागला तर तुम्हाला खूप शांत वाटेल, खूप छान तुम्हाला वाटेल. तुमचं अडचणी दुःख म्हणजे ते हळूहळू तुमचे कधी कसे कमी झाले हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. इतकी ताकद ही आपल्या स्वामी सेवेमध्ये आहे. तर बघा, स्वामींची जी अगरबत्ती सेवा आहे ती तर अत्यंत प्रभावी सेवा आहे. बघा, तुम्ही ही सेवा संकल्पयुक्त सुद्धा करू शकतात किंवा संकल्प न करता सुद्धा सेवा करू शकतात. पण मी तर प्रत्येक वेळेस म्हणते की कोणतीही सेवा संकल्पाशिवाय कंप्लीट होत नाही. त्यामुळे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करावी. बघा, तुम्ही ही सेवा कंटिन्यू 45 दिवस केली. 45 दिवसांची अगरबत्ती सेवेचा तुम्ही संकल्प घेऊन तुम्ही सेवा केलात तर तुमच्या आयुष्य नक्की बदलेल. तुम्हाला ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होतील. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या सुद्धा पूर्ण होतील. एवढं तर यासाठी आपल्याला प्रथम बघा, आपण पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्प कसं करायचा हे बऱ्याच जणांना माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे डिटेलमध्ये, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. तर पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे. समजा आपण 45 दिवसांचा संकल्प करणार आहोत, तर संकल्प पहिल्या दिवशी करायचा. बसण्यासाठी आपल्याला आसन घ्यायचं आहे. आसनावर बसूनच आपल्याला सेवा करायच्या असतात आणि आपली सेवा झाल्यानंतर आपल्याला आसनाला स्पर्श करून आपल्याला आसनाचे दर्शन घेऊन आपलं आसन आपल्याला व्यवस्थित पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ते जागेवर ठेवायचं आहे. आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. अगरबत्त्या 2 लावायच्या आहेत. आसनावरती आपल्याला बसायचं आहे. आता समजा ज्यांना गुडघ्याचा प्रॉब्लेम आहे, त्यांना जमत नाही मांडी घालून बसणं, तर त्यांनी खुर्चीवर सुद्धा बसू शकतात. तर खुर्चीवर त्यांना बसायचं आहे, पण आपल्या पायाखाली आपल्याला आसन ठेवायचं आहे आणि सेवेला सुरुवात करायचं आहे. तर आपल्याला काय सेवा करायची आहे, तर आपल्याला पूर्ण ज्या आपण 2 अगरबत्त्या लावल्या आहेत तर त्या पूर्ण 2 अगरबत्त्या संपेपर्यंत आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. किंवा बघा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. जप करताना खूप गडबडीत जप करायचा नाही, हळूहळू आपल्याला जप करायचा आहे. आणि बघा, आपल्याला जप करताना आपल्या मनामध्ये भरपूर विचार येतात. आपलं मन हे त्या गोष्टींसोबत गप्पा मारत असतं, तर आपल्याला अजिबात असं करायचं नाही. तर आपण जे म्हणतोय, आपण जे नामस्मरण करतोय त्याच्याकडे आपल्याला व्यवस्थित लक्ष केंद्रित करायचं आहे. आणि त्याच्याकडे लक्ष केंद्रित केलं की आपलं मन हे विचलित होणार नाही. फक्त आपल्याला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. सगळं जग विसरून आपल्याला फक्त स्वामींच्या नामामध्ये विलीन व्हायचं आहे. महाराजांवर विश्वास ठेवून आपल्याला ही सेवा करायची
आहे आपलं, जी अगरबत्ती असते तर ती संपण्यासाठी साधारणतः 30 ते 45 मिनिट सहजपणे लागतात माझ्या मते तरी. जास्तीत जास्त 45 मिनिट पकडूया. 45 मिनिट ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ती अगरबत्ती संपल्यानंतर आपल्याला महाराजांचे दर्शन घ्यायचे आहेत. महाराजांना मुजरा करायचा आहे. मुजरा हा रोज महाराजांना आपण केलाच पाहिजे. तुम्ही म्हणजे एक दिवसातून एक वेळेस तरी आपल्याला महाराजांना मुजरा करायचा आहे. अगरबत्तीची विभूती असते तर ती विभूती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायची नाहीये, तर ती विभूती आपल्याला एका डब्बीमध्ये ठेवायची आहे व्यवस्थित आणि घरातील प्रत्येक व्यक्तींच्या कपाळावरती विभूती लावायची आहे. तर ही सेवा आपल्याला कंटिन्यू 45 दिवस करायची आहे. 45 दिवस तुम्ही ही सेवा केला तर तुम्हाला याचा खूप लवकर अनुभव येईल आणि जेव्हा तुमची मासिक पाळी वगैरे असतात तर ते 4 दिवस आपल्याला 4-5 दिवस स्किप करून आपल्याला कंटिन्यू पुढे ही सेवा कंटिन्यू करायची आहे. ही सेवा करताना आपल्या घरामध्ये मांसाहार होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तुम्ही जे कोणत्या व्यक्ती ही सेवा करत आहे तर त्यांनी कडकडीत मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे आणि तुम्हाला जमत असेल तर परान्न अन्न सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. तर यामध्ये बाकी काहीही नियम नाही, म्हणजे ब्रह्मचर्य वगैरे पाळण्याची काही गरज नाही. त्याचबरोबर तुमची वेळ सुद्धा फिक्स ठेवा. म्हणजे रोज तुम्ही एकाच वेळेमध्ये ही सेवा केली पाहिजे अशी तुमच्या सोयीनुसार तुमची वेळ सुद्धा फिक्स ठेवा. ही सेवेचा तर खूप जणांना अनुभव आलेला आहे. त्यातलाच एक अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करते. तर बघा, गुरुमाऊली जे आहेत आपले तर ते बऱ्याच ठिकाणी त्यांचे सत्संग असतात. तर असंच सत्संग त्यांचा हैदराबादमध्ये होतं. तर हैदराबादमध्ये एक आजोबा त्या सत्संगामध्ये आले होते आणि ते खूप अडचणीत होते. तर गुरुमाऊलींनी विचारलं की त्यांना काय अडचण आहे. तर त्यावेळेस त्या आजोबांनी सांगितलं की त्यांचा नातू हा म्हणजे जो समुद्र किनारी खेळता खेळता तो हरवलेला आहे आणि तो 3 दिवस झाले तो आणखीन सापडलेला नाही. त्यांनी खूप शोधण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर गुरुमाऊलींनी त्यांना एक अगरबत्तीची सेवा 45 दिवस करण्यासाठी सांगितली. त्याचबरोबर त्यांना जे सत्संगाचे पॉम्पलेट असतात ते सुद्धा त्यांनी वाटण्यासाठी सांगितले. तर त्या आजोबांनी ते पॉम्पलेट वाटले. त्याचबरोबर त्यांनी सेवेला सुद्धा सुरुवात केली अगरबत्तीच्या. 41 दिवस झाले पण त्यांना काहीच अनुभव आला नव्हता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या रात्री त्यांना त्यांचं दार ठोठावलं गेलं आणि दारामध्ये चक्क त्यांचा नातू होता. तर त्या आजोबांनी नातवाला जवळ घेतलं आणि त्याची विचारपूस केली की तो कसा आहे, काय आहे आणि तो इतके दिवस कोणाकडे होता आणि त्याला कोण घरी आणून सोडलं. त्यावर जो नातू होता तर त्याला तो सत्संगातील जो एक पॉम्पलेट होता तो दिसला पॉम्पलेट आणि त्या नातवानी त्या स्वामी समर्थांच्या फोटोकडे त्यांनी बोट दाखवलं. तर तो नातू म्हणाले की या आजोबांनी मला इथे सोडलेलं आहे. त्या आजोबांना कळालं की साक्षात स्वामी महाराजांनी त्यांच्या नातवाला इथे घरामध्ये सोडला आहे. तर इतका छान, इतका अंगावर काटा येणारा असा महाराजांचा अनुभव आहे. तर असे बरेच अनुभव आहेत की ज्यांनी अगरबत्ती सेवा केली आहे त्यांना बरेच वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत. तुम्हाला सुद्धा अनुभव येईल. तुम्ही सुद्धा तुमच्या अडचणीतून मार्ग काढाल, तुमचे संकट दूर होतील, तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि या सेवेमध्ये आपल्याला जपमाळ घेण्याची सुद्धा गरज नाही. फक्त आपल्याला हात जोडून महाराजांकडे हात जोडून आपल्याला नामस्मरण करायचं आहे. नामस्मरण इतकी प्रभावी सेवा आहे. समजा तुम्हाला कोणत्या व्यक्तीने तुमच्या नावाने हाक मारलं तर तुमचं नक्कीच त्यांच्याकडे लक्ष जातं. त्याचप्रमाणे आपण कंटिन्यू महाराजांचं नाव घेतोय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणतो, तर निश्चितच महाराजांचं सुद्धा आपल्याकडे खूप लवकर लक्ष जातं आणि आपल्याला साथ सुद्धा देतात, आपल्याला मार्ग सुद्धा दाखवत असतात. ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. आणि तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.